नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री कुलकर्णी। सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर। कोल्हापूर सर्किट बेंचचं लवकरच पूर्ण खंडपीठात रूपांतर होण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पत्रव्यवहार सुरू। मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या माहितीमुळे कोल्हापूरच्या आशा पल्लवीत। श्याम सोसायटी नाल्यातील सांडपाणी थेट रंकाळ्यात। तात्पुरता बंधारा वाहून गेल्यानं रंकाळ्याचं दुखणं कायम। केवळ सुशोभीकरण नको तर रंकाळ्याचं मूळ दुखणं थांबवण्याची गरज। सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात अस्वस्थता। सेन्सेक्स 852 अंकांनी खाली येऊन 77,664 वर तर निफ्टीमध्ये 205 अंकांची घसरण। गुंतवणूकदारांचं 3 लाख कोटींचं नुकसान। कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या कोल्हापुरातील प्रकाशकाला आमदार संजय गायकवाड यांच्याकडून धमकी। दिवंगत पानसरे यांच्याबद्दलही अनुद्गार। आणि दिव्यांग भवनाच्या बेलबागमधील जागेची पाहणी करू। पर्यायी जागा मिळाली तर आणखी चांगलं भवन उभारू। महापौर रूपाराणी निकम यांची ग्वाही।